नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. हा दिवस काहीशा नाट्यमय आणि बहुचर्चित घटनांनी गाजला. त्यापैकी पहिली घटना म्हणजे या मतदारसंघातले अपक्ष उमेदवार आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे अध्यक्ष असलेल्या याच कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर आज उत्पादन शुल्क विभागाची धाड पडली. आता खरं म्हणजे विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार जरी असले तरी ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय व्हावं यासाठी दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या मातोश्री आजही भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत, भाजपच्या माजी आमदार आहेत आणि हे जे सगळे शुगर लॉबीतले मोहरे आहेत, मातब्बर नेते आहेत, हे सत्ताधारी पक्षाशी जवळीक ठेवून असतात किंवा सत्ताधारी पक्षाकडे त्यांचा कल असतो. जिकडे सत्ता असते तिकडे त्यांना संस्था टिकवण्यासाठी जावं लागतं. पण या धाडीची चर्चा होण्याचं कारण असं आहे, ह्या धाडी सहकारी साखर कारखान्यांवर आजच पडल्या आहेत, नव्याने पडल्या आहेत असं नाही. याच कारखान्याच्या शेजारी असलेल्या एका सहकारी साखर कारखान्यावर आत्ता 2-3 वर्षांपूर्वी अशीच धाड पडली होती आणि या कारखान्याचा आस्वनी प्रकल्प काही काळ सील करण्यात आला होता. हे राजकारणात हे सुरूच असतं, पण चर्चा होण्याचं कारण एवढंच होतं, जे कोल्हे सत्ताधारी पक्षामध्ये आहेत त्यांच्या कारखान्यावर धाड पडली आणि ते अपक्ष उमेदवार नाशिक शिक्षक मतदारसंघात असल्यामुळे या धाडीची मोठी चर्चा झाली. दुसरी घटना अशीच बहुचर्चित होती. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. खरं म्हणजे त्यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडेही यंत्रणा आहे, मतदाचा गट्टा आहे, म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची सुद्धा यंत्रणा आहे. पण त्यांनी अर्ज भरल्यापासून फारसा कुठे प्रचार केला नव्हता. आधी त्यांना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती भारतीय जनता पक्षाकडून, परंतु त्यांना सत्यजित तांबेंना अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. ह्यावेळेस महायुतीने म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातले विद्यमान आमदार येवल्याचे किशोर दराडे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे विखे पाटलांना म्हणजे महसूल मंत्री विखे पाटलांनी महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे महायुतीचा ज्याला पाठिंबा आहे त्या उमेदवाराला म्हणजेच यापूर्वीचे या मतदारसंघातले आमदार किशोर दराडे यांना मला पाठिंबा द्यावा लागेल अशी भूमिका घेतली आणि त्यांनी आपल्या बंधूंना त्यांची मनधरणी केली, त्यांचं मन वळवलं आणि आज त्यांनी माघार घेतली. आता खरं म्हणजे निवडणुकीचं राजकारण किंवा नुसतं राजकारण किंवा राजकीय क्षेत्र यात यायचं असेल तर लोकांसाठी 24 तास उपलब्ध असावं लागतं. मीडिया, सार्वजनिक जीवन आणि राजकीय जीवनात सतत कार्यरत असावं लागतं. तुम्ही किमान मतदारसंघात सर्वदूर परिचित असावे लागता. महसूल मंत्री तात्या स्वभावाने निर्मळ सरळ माणूस आहेत, परंतु ते सर्वदूर परिचित नाहीत. त्यांच्या एका निकटवर्तीयाचा मला सकाळी फोन आला होता. त्यावेळेस मला आलेले अनुभव मी त्यांना सांगितले की बऱ्याचशा लोकांना ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे कनिष्ठ बंधू आहेत की ज्येष्ठ बंधू आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं. बऱ्याचशा लोकांना पहिल्यांदा त्यांच्या नाव पहिल्यांदाच कानावर पडलं. याचं कारण सार्वजनिक जीवनाशी त्यांचा संपर्क नाही. 7,000 कर्मचारी असलेले मोठी इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचा सार्वजनिक जीवनातील वावर मर्यादित असल्यामुळे त्यांना कुठल्याही निवडणुकीच्या राजकारणात भाग घ्यायचा असेल तर ही
पथ्य पाळावे लागतील. म्हणजे मीडियामध्ये सक्रिय असणे, राजकीय जीवनात सक्रिय असणे, सार्वजनिक जीवनात सक्रिय असणे, चॅरिटी करण्यामध्ये सक्रिय असणे, या सगळ्याचा धडा या निवडणुकीमध्ये त्यांना थोडाफार का होईना अनुभवायला मिळाला पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी आज विखे पाटलांचा शब्द पाळला आणि सलग दुसऱ्या निवडणुकीतून माघार घेतली. पण त्यांनी जे फेसबुकवर स्वतःच्या मनातल्या 4 ओळी टाकल्या त्या ज्यांना समजतात त्या चर्चेचा विषय झाला. त्यांनी सांगितलं शतरंज का शौक नाही था, म्हणजे बुद्धिबळ खेळण्याचा काही शौक नव्हता, इसलिए धोका खा गया, त्याच्यामुळे मला धोका मिळाला. वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ता निभा रहा था. आता त्यांनी हा रिश्ता त्यांचे बंधू महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर त्यांना तर तो रिश्ता निभवावाच लागणार आहे. मग हा रिश्ता त्यांना आपल्या भावांबरोबरचा टिकवायचा आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर टिकवायचा आहे, कारण ते सत्ताधारी पक्ष आज तरी सत्ताधारी पक्ष आहे. म्हणून मैं रिश्ता निभा रहा था ही जी शेवटची ओळ आहे ती थोडी चर्चेची होऊन गेली. आता या 2 घटनांचा परिणाम या नाशिक पदवीधर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर काय होईल. जर कोल्हेंचं आणि विखेंचं म्हणजे विवेक भैया कोल्हे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं फारसं सख्य नाही, त्यांच्यामध्ये आजवर अगदी या नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राजकीय संघर्ष सुरूच होता. तोच संघर्ष आता या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो आहे. आज त्यांनी सांगितलं की मी महायुतीच्या उमेदवाराचं मला काम करावं लागेल. याचा अर्थ ते आपले जो मतांचा गठ्ठा आहे तो दराड यांच्या पाठीमागे उभे करणार. याचा अर्थ असा की या दोघातल्या भांडणाचा लाभ महायुतीचे उमेदवार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे उमेदवार येवल्याचे यापूर्वीचे आमदार या मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांना होणार आहे. आता बघा, असं जरी असलं आणि महायुती असेल अपक्ष असेल तरी पण या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघाचं नाव शिक्षक मतदारसंघ आहे. तिथे TDFचे प्राध्यापक भाऊसाहेब कचरे हे उमेदवार आहेत. त्यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की ही निवडणूक शिक्षकांसाठी आहे की संस्था चालकांच्या राजकारणासाठी आहे. शिक्षकांचे प्रश्न बाजूला राहिले, एकमेकांची जिरवाजिरवी करण्याचे उद्योग आत्तापासूनच सुरू झाले. आता खरं म्हणजे आमदार किशोर दराडे हे मुख्यमंत्र्यांचे उमेदवार, विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार, ॲडव्होकेट संदीप गुळवे हे उबाटा आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार, ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे अजित पवारांचं पाठबळ किंवा अजित पवारांचं नाव सांगणारे उमेदवार. असं जरी असलं यांना पाठबळ राजकीय पक्षांचं, पण ही निवडणूक मात्र राजकीय नाही. इथे निवडणुकीचं चिन्ह नाही, पसंतीक्रम आहे. निवडणूक शिक्षकांची आहे आणि राजकारण संस्था चालकांचं सुरू झालं आहे. TDFचे उमेदवार म्हणून भाऊसाहेब कचरे या निवडणुकीमध्ये उभे आहेत. आता आज या मतदारसंघात ज्या 2 प्रमुख घटना घडल्या त्याचं मी केलेलं विश्लेषण म्हणा किंवा वर्णन म्हणा आपणास जर आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.